नमस्कार. द विनिंग टॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत आणि तेही भाद्रपद महिन्यामध्ये. हरितालिका गणपतीच्या आदल्या दिवशी येणारी तृतीया म्हणजेच हरितालिका आणि त्या दिवशी केलं जातं हरतालिकेचं व्रत. जनरली व्रत विवाहित स्त्रिया करतात आपल्या मांगलिक वैवाहिक सौख्याकरता. कुमारिका देखील इच्छित वर मिळावा म्हणून या व्रताचा अवलंब करतात. अर्थात हे व्रत आहे पार्वती मातेचं आणि पार्वती बरोबर देखील तो भोळा सांब शंकर देखील पूजला जातो. या दिवशी काय केलं जातं तर सकाळी लवकर उठून स्नान करून आणि पार्वती मातेची मूर्ती घेऊन तिच्यावरती पूजन करून उपवास केला जातो. आणि तो उपवास असतो निर्जल, म्हणजे त्या दिवशी काही खायचं आणि प्यायचं देखील नाही आहे. मी अत्यंत कठोर असं हे व्रत आहे, कडक व्रत आहे. अर्थात जेव्हा आपण मोठा त्याग करतो तेव्हा मिळणारं फळ देखील तेवढंच गोड, मधुर आणि चांगलं असतं. जसा पार्वतीने व्रत केलं आणि तिला शंकर मिळाला तिचा इच्छित वर म्हणून, तसंच व्रत आहे. या दिवशी अर्थात पूजन अर्पण केल्यानंतर नैवेद्य केला जातो देवाकरता. आणि अर्थामध्येच आपण बघितलं असेल की एक जनरल अत्यंत मांगलिक वातावरण भाद्रपदापासून तयार होतं, कारण गणपती बाप्पा हे दुसऱ्या दिवशी येणार असतात. त्यामुळे हे शंकर पार्वती आपल्या मुलाला घेऊन दुसऱ्या दिवशी येतात. त्यामुळे त्यांचं आगमन हे फार महत्त्वाचं ठरतं आणि हरतालिकेचं महत्त्व आणखीन वाढतं, कारण दुसरा दिवस हा गणेश यांचा असतो. हे व्रत करताना मांगलिक सौख्य म्हणून मानलं जातं. त्याच वेळेला विधायक रूपाने शंकर पार्वतीच्या पूजनाची गाणी म्हटली जातात आणि रात्र जागवली जाते या व्रतामध्ये पूजन अर्चन करून. यावर्षी 26 ऑगस्टला हरतालिका येते आणि त्याचा पूजन मुहूर्त देखील फार कमी काळाकरता आहे. तेव्हा लक्षात घ्या, सकाळी 5:56 हा मुहूर्त सुरू होतो. तो 8:31 म्हणजे 2 तास 35 मिनिटं. आणि त्यानंतर पुनश्च एक मुहूर्त जो आहे तो आहे 6:20 सकाळी ते 8:52 म्हणजे 2 तास 32 मिनिटं. तेव्हा या व्रतमहिमेचा तुम्ही पूर्णपणे उपयोग करावा आणि हे व्रत काटेकोर नियमाने करावं, कारण शेवटी पार्वती शंकराचं व्रत असतं ते नेहमीच कडक असतं, कारण जसं म्हटलं त्याचं फळही तेवढंच गोड असतं. तेव्हा हरतालिकेच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. नमस्कार.